नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीचा मस्त ताज्या ताज्या कोथिंबिरीच्या हिरव्या वाटणातील चमचमीत भात करतोय. करायला अतिशय सोपं आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला वाटण करूया. वाटणासाठी अगदी 2 ते 3 लसणाच्या कळ्या, 4 ते 5 हिरवी मिरची आणि भरपूर प्रमाणात असा आपल्याला ताजा कोथिंबीर घ्यायचा आहे. अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण करायचं आहे. तर इथं अगदी बारीक असं मी वाटण करून घेतलं. आता वाटण साईडला ठेवूया. लगेचच भाताला फोडणी टाकूया. अशा प्रकारे फोडणीसाठी अगदी 3 ते 4 चम्मच तेल टाकायचं आहे. अर्धा चम्मच जिरं टाकूया, 1 तेजपत्ता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे काही खडे मसाले तुम्ही टाकू शकता. पुन्हा तयार केलेलं वाटण. आपल्याला अगदी साधा आणि सिंपल भात तयार करायचा आहे. तयार केलेल्या वाटणामध्ये पाणी आहे. जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हा वाटण तेलामध्ये परतायचा आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वाटण जवळपास 2 ते 3 मिनटं छान तेलामध्ये परतायचं आहे. आता वाटण छान परतून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे शिजलेला भात. आता अशा प्रकारे शिजलेला भात टाकूया आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा भात परतून घ्यायचा आहे, जेणेकरून भाताची शीतं तुटणार नाही. आता तुम्हाला जर शिजलेला भात टाकायचं नसेल तर या स्टेजवर तुम्ही पाणी टाका. पाण्याला अगदी छान खळखळून उकळी येऊ द्या आणि नंतर त्यामध्ये तांदूळ घाला. तर अशा प्रकारे सुद्धा भात अप्रतिम तयार होतो. तर इथं आपला मस्त असा भात टाकल्यानंतर भाताला रंग खूप सुंदर आलेला आहे. नंतर यामध्ये अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच गरम मसाला टाकला. आवडीनुसार तुम्ही यामध्ये काही मसाले टाकू शकता. तर अशा प्रकारे इथं आपला मस्त असा हिरव्या रंगाचा मऊसूत मस्त असा गरमागरम हिरव्या वाटणातील चमचमीत भात तयार आहे. आता या भाताला छान ढवळल्यानंतर एकदा अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपण या भाताला वाफवून घेऊया. आता इथं आपला भात तयार आहे. नंतर यावर अगदी थोडीशी कोथिंबीर घालूया. पुन्हा या भाताला छान हलवून घेऊया. पुन्हा अगदी थोडंसं ढवळून घेऊया. आता इथं आपला अगदी 10 ते 15 मिनिटात मस्त असा चमचमीत हिरव्या वाटणातील भात तयार आहे. नेहमी सारखं जर मसाले भात, बटाटे भात, वांगं भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्हाला एकदा या पद्धतीने भात नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर अशा प्रकारे इथं आपला मस्त असा चमचमीत हिरव्या वाटणातील गरमागरम भात तयार आहे. खायला इतका चविष्ट लागते की अगदी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.